नमस्कार मित्रांनो, मी आपली मैत्रीण डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके. तुम्ही माझे व्हिडिओ पाहत आहात, त्यामुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यास फार आनंद होतो. आपल्या दवाखान्यामध्ये बरेच लोक आलेले आहेत. भरपूर लोकांचा हा प्रश्न येतो, मॅडम आम्ही बायकांबरोबर किती वेळ सेक्स करावा. सेक्स किती वेळा करावा हे फार महत्त्वाचं नसून तुम्ही स्त्रियांशी, तुमच्या बायकोशी सेक्स कसा करता ह्याला फार महत्त्व आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेक्स कसा केल्यानंतर तुमच्या बायका खुश होतील आणि त्या नेहमी तुम्हाला सेक्स करताना तुम्हाला सहकार्य करतील. मित्रांनो, आपला हा फार महत्त्वाचा विषय आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, तुम्हाला निश्चितच लैंगिक समस्या ज्या असतील किंवा सेक्स करताना ज्या अडचणी येतील त्यावर निश्चितच तुम्हाला माझी माहिती उपयोगी पडेल. मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण पाळण्यामध्ये बसतो, पाळणा कसा सुरुवातीला हळूहळू चालतो, नंतर एकदम फास्ट चालतो. तुम्ही म्हणत असाल पाळण्याचा आणि सेक्सचा काय संबंध आहे. मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही सेक्स करता त्यावेळेस फार घाईघाईने तुमचं लिंग योनीमध्ये इन्सर्ट करू नये. कधीही तुम्ही ज्या वेळेस सेक्स करता त्यावेळेस फोरप्ले करावा. फोरप्लेविषयी मी मागील व्हिडिओ छान बनवलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला फोरप्लेविषयी माहिती 100% भेटेल. आता ह्या पुढचा विषय काय असणार, ज्या वेळेस तुम्ही सेक्स करता त्यावेळेस काय करायला पाहिजे. तुम्ही तुमचं लिंग योनीमध्ये हळूहळू जर घातलं तर काय होणार, तुमचं डोपामाइन म्हणजे तुमचं लव हार्मोन सिक्रेट होतं. शिवाय तुम्ही जर योनीमध्ये लिंग इन्सर्ट केलं त्या स्त्रीलाही सुरुवातीला उत्तेजना चांगल्या प्रकारे येते. त्या दरम्यान काय होतं, तुमच्या लिंगाला हळूहळू दगडी ताठरता येण्यास सुरुवात होते. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस संभोग करता त्यावेळेस हळूहळू तुमचं हे लिंग आहे आणि ही योनी आहे, तुम्ही जर हळूहळू असे इन्सर्ट केलं तर काय होणार, तुमचा ब्लड लिंगामध्ये जाणार आणि तुम्हाला लिंगामध्ये हळूहळू ताठरता येईल. ज्यावेळेस तुमच्या लिंगाला ताठरता येते त्यावेळेस तुम्ही हळूहळू जर त्यामध्ये आणि योनीमध्ये जर मिलन व्यवस्थित केलं तर दोघंही आनंदी होऊ शकतात. ज्यावेळेस तुम्ही हळूहळू संभोग करत असताना हलके हलके काय करा, तुमच्या असं ज्यावेळेस वाटेल की आपलं वीर्य बाहेर पडते त्यावेळेस तुमच्या स्त्रीला माहीत न होता अगदी तुमच्या लिंगाच्या पुढच्या टोकाला चिमटीने पकडा आणि वीर्य बाहेर जाऊ देऊ नका. हे तुमच्या पत्नीच्या लक्षात जे येणार नाही ते फार चांगले. थोडक्यात काय, तुम्ही ज्यावेळेस संभोग करता त्यावेळेस ज्यावेळेस तुमचं वीर्य बाहेर पडतं त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपण वीर्य थांबवून ठेवावं. जर थांबवून ठेवता आलं नाही तर तुमच्या हाताने त्याला हलकंसं दाबून पकडलं तर लिंगाची ताठरता राहते. त्याच पद्धतीला काय म्हणतात, स्विच आणि स्टॉप. आता काय करा, तुम्ही योनीमध्ये लिंग घातल्यानंतर फास्ट करा. फास्ट करताना तुम्ही तुमच्या स्त्रीला तुमच्या जवळ जोराने ओढून घेतलं तर तुमचं लिंग गर्भाशयाच्या मुखाशी चिकटतं किंवा जातं. त्यामुळे स्त्रीला फार आनंद होतो. ते अगदी 1 मिनिटाचा क्षण असतो. त्यावेळेस जर तुम्ही फास्ट संभोग केला, स्त्री फार आनंदी होते, उत्तेजित होते आणि तुमचे वीर्य गर्भाशयाच्या मुखाशी पडले तिला फार आनंद होतो. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मला एवढं सांगायचं आहे, सेक्स तुम्ही किती करता त्यापेक्षा कसा करता हे फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, ही पद्धत म्हणजे मी जी सांगितली ती पद्धत तुमची कमीत कमी 10 मिनटं तरी चालली पाहिजे.
म्हणजे संभोग हा तुमचा 10 किंवा 15 मिनिटं चालणं फार आवश्यक आहे. कारण स्त्रीला उत्तेजना येण्यासाठी 5-10 मिनिटं सहज लागतात. तिला जोपर्यंत उत्तेजना येत नाही तोपर्यंत तुम्ही स्विच स्टॉप पद्धत आणि फोर प्ले करणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस ती उत्तेजित होते त्यावेळेस तुम्ही अगदी फास्ट म्हणजे तिला असं वाटलं पाहिजे की सगळी ताकद ही तुमची सर्व ताकद ही तिच्या योनीमध्ये गेली पाहिजे. म्हणजेच काय, तुमच्या लिंगाला दगडी ताठरता असणं फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, सेक्स स्टॅमिना वाढण्यासाठी तुमचं टेस्टोस्टेरॉन हार्मोन फार महत्त्वाचं आहे. जर ते हार्मोन असेल तरच तुमच्या लिंगाला ताठरता येते आणि ती टिकून राहते. सेक्स करण्यासाठी इच्छा होते. म्हणजेच काय, एकंदरीत तुमचे शरीरातील हार्मोन योग्य असणं फार महत्त्वाचं आहे. जर तुमचे हार्मोन व्यवस्थित असतील तरच तुमच्या लिंगाला ताठरता येणार. त्यासाठी आपल्या दवाखान्यामध्ये जर तुम्ही आला तर विशिष्ट प्रकारचे हार्मोन टेस्ट केले जातात आणि त्याला कमीत कमी 72 दिवस तर लागतातच. 72 दिवसानंतर तुमच्या लिंगाला दगडी ताठरता 100% येते. पण असं नव्हे, पहिल्या महिन्यातच तुम्हाला बराच 70-80% फरक पडतो. एकंदरीत आपण काय करतो, तुमची हार्मोन ट्रीटमेंट करतो. तुमच्या लिंगाला ताठरता येण्यासाठी विशिष्ट प्रकारचे ऑइल देतो. तुमच्या शरीरामध्ये जे निगेटिव्ह पॉवर आहे, म्हणजेच काय, तुम्ही जर ताणतणावामध्ये असेल, तुमचा BP वाढला असेल, तुमची शुगर वाढली असेल किंवा ओबेसिटी असेल तर 100% आपल्या औषधाने तुमच्या लिंगाला ताठरता येणारच. तरी मित्रांनो, तुम्ही स्वतः धूम्रपान करू नये. म्हणजेच काय, दारूचे सेवन करू नये, तंबाखू खाऊ नये, चांगली झोप घ्यावी, व्यायाम करावा. जर तुम्ही तुमचा मानसिक आजार, शारीरिक आजार व्यवस्थित केला आणि माझ्या औषधाची साथ असेल तर 100% तुम्ही 15 मिनिटं संभोग करू शकता. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगितलेलं आहे, तुम्ही संभोग करताना स्टॉप आणि स्विच पद्धत वापरा. ज्याप्रमाणे पाळणा हळूहळू चालतो आणि एकदम फास्ट होतो त्याप्रमाणे संभोग करतानाही सुरुवातीला हळूहळू तुमचे लिंग योनीमध्ये इन्सर्ट करा. नंतर हळूहळू तिला फोर प्ले करता करता सगळ्या शेवटी अगदी जोराने तुम्ही संभोग केला तर ती फार सुखी होते आणि आनंदी होते. तिच्या लक्षातही येणार नाही तुम्ही किती मिनिट संभोग केला. त्यामुळे मित्रांनो, तुमच्या लक्षात असू द्या संभोग किती काळ केला त्यापेक्षा तुम्ही संभोग कसा केला हे फार महत्त्वाचं आहे. नमस्कार, मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके. आपल्याला जर काही लैंगिक समस्या असतील, काही अडचणी असतील तर आपल्या क्लिनिकला एकदा तुम्ही भेट दिली 100% तुम्हाला शीघ्रपतन, लिंगाला ताठरता न येणं किंवा लिंग बारीक होणं, सेक्स इच्छा न होणं आणि लवकर गळणं, पाणी लवकर गळणं, त्यावर आपले 100% ट्रीटमेंट आहे. त्यामुळे मित्रांनो, आजच निश्चय करा, आपल्या दवाखान्यामध्ये एकदा भेट द्या. नमस्कार मित्रांनो, माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपली डॉक्टर शारदा त्र्यंबके. नमस्कार.